गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण नवीन पॉईंट चालू करतो आपल्या इलेक्ट्रोस्टॅटिकमधला. इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी स्टोअर्ड इन डायपोल किंवा इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू अ डायपोल इन अन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. आता बघा, मी इलेक्ट्रिक फील्ड ड्रॉ करतो. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहेत, ह्या कायम ट्रॅव्हल करतात फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज टू निगेटिव्ह चार्ज. बरोबर आहे. इलेक्ट्रिक फील्डची ही पॉझिटिव्ह पोलॅरिटी असणार आणि इलेक्ट्रिक फील्डची ही निगेटिव्ह पोलॅरिटी असणार. हे युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे बिकॉज ऑल इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आर पॅरलल टू इच अदर. अ डायपोल इज प्लेस्ड इन अन इलेक्ट्रिक फील्ड. हा डायपोलचा निगेटिव्ह चार्ज झाला -Q, हा डायपोलचा पॉझिटिव्ह चार्ज झाला +Q. ओके. आता ड्यू टू एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड डायपोल विल एक्सपिरियन्स अ फोर्स. हा पॉझिटिव्ह चार्ज आहे तो निगेटिव्ह अप्लाइड इलेक्ट्रिक फील्डच्या निगेटिव्हकडे अट्रॅक्ट होईल विथ फोर्स QE, आणि हा निगेटिव्ह चार्ज आहे तो अप्लाइडच्या पॉझिटिव्हकडे अट्रॅक्ट होईल विथ फोर्स QE. डायग्राम लक्षात आला. हे इन्क्लिनेशन थीटा. इलेक्ट्रिक डायपोल इज प्लेस्ड इन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. डायपोलचा पॉझिटिव्ह चार्ज आहे तो अप्लाइड इलेक्ट्रिक फील्डच्या निगेटिव्हकडे अट्रॅक्ट होईल विथ फोर्स QE. डायपोलचा निगेटिव्ह चार्ज आहे तो एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या पॉझिटिव्हकडे अट्रॅक्ट होईल विथ फोर्स QE. आता हे दोन फोर्स बघा, ह्यांची लाईन ऑफ ॲक्शन वेगळी आहे, त्यामुळे हे दोन फोर्स मॅग्निट्यूडमध्ये सेम आहेत, डिरेक्शनमध्ये अपोजिट आहे. टिल देन ते एकमेकाला कॅन्सल होणार नाहीत. तर ही असेंब्ली टॉर्क फॉर्म करेल आणि हे त्या दोन फोर्समधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स झालं. दिस फोर्स विल ट्राय टू पुल डायपोल इन दिस डिरेक्शन. दिस फोर्स विल ट्राय टू पुल डायपोल इन दिस डिरेक्शन. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस डायपोल अंडरगोज रोटेशनल मोशन. लक्षात आलं. इलेक्ट्रिक डायपोल इज प्लेस्ड इन अन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड, then it will experience a torque and undergoes rotational motion. टॉर्क असणार आहे, टॉर्क इज इक्वल टू व्हेक्टर टॉर्क इज इक्वल टू व्हेक्टर P क्रॉस व्हेक्टर E. सो इन मॅग्निट्यूड टॉर्क इज इक्वल टू PE साइन थीटा. ओके. आता डायपोलला आपल्याला ह्या टॉर्कनं डायपोल रोटेट झाला आहे, त्याला पुन्हा जर इनिशियल पोझिशनला आणायचं असेल, मी काय म्हणतो नीट ऐका. ड्यू टू टॉर्क डायपोल अंडरगोज रोटेशनल मोशन. ह्याला जर ओरिजिनल पोझिशनला आणायचं असेल, ह्याला जर न्यूट्रलाइज करायचं असेल, हा इंटरनल रिस्टोरिंग टॉर्क आहे. ह्याला जर न्यूट्रलाइज करायचं असेल देन वी रिक्वायर्ड एक्सटर्नल टॉर्क. देन वर्क डन इन रोटेटिंग अ टॉर्क. W इज इक्वल टू इंटिग्रेशन dW फ्रॉम पोझिशन θ0 to position theta. Work done in rotating a torque from position θ0 to position theta. Initially dipole आहे at an angle θ0 with external electric field. त्याला आपल्याला रोटेट करायचं आहे अप टू पोझिशन थीटा. सो वर्क डन इज नथिंग बट इंटिग्रेशन dW. सो W इज इक्वल टू इंटिग्रेशन θ0 to थीटा. आता वर्कचा फॉर्म्युला असतो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, पण इथे डायपोल रोटेट झाला आहे आणि रोटेशनल मोशनसाठी रिस्पॉन्सिबल काय असतो? टॉर्क असतो. बरोबर आहे. सो फोर्सच्या ऐवजी इथे काय येणार? टॉर्क. आणि लिनियर डिस्प्लेसमेंटच्या ऐवजी काय येणार? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ही ॲनॉलॉजी झाली. लक्षात आलं का? वर्क डनचा फॉर्म्युला असतो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, पण डायपोल रोटेट होतोय, रोटेशनल मोशन टॉर्कमुळे प्रोड्यूस होते, त्यामुळे इथे इन्स्टेड ऑफ फोर्स इथे काय येणार? टॉर्क. अँड इन्स्टेड ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट इथे येणार अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सो W इज इक्वल टू इंटिग्रेशन θ0 टू थीटा PE साइन थीटा इंटू डी थीटा. P म्हणजे इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट, E म्हणजे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. देअरफॉर W इज इक्वल टू P इंटू E इंटिग्रेशन θ0 टू थीटा साइन थीटा डी थीटा. सो W इज इक्वल टू PE साइन थीटाचं इंटिग्रेशन आलं मायनस
कॉस थीटा, लिमिट आले थीटा 0 टू थीटा. सो डब्ल्यू इज इक्वल टू पी ई, लिमिट पुट करतो, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, मायनस कॉस थीटा मायनस ऑफ मायनस कॉस थीटा 0, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. देअरफॉर डब्ल्यू इज इक्वल टू पी ई मायनस कॉस थीटा प्लस कॉस थीटा 0. देअरफॉर वर्क डन डब्ल्यू इज इक्वल टू पी ई, पहिल्यांदा पॉझिटिव्हवाली टर्म लिहितो, कॉस थीटा 0 मायनस cos theta. This is work done. Work done is stored in a form of potential energy. Therefore, potential energy is equal to P cos theta 0 minus cos theta. This is formula for potential energy stored in dipole. Potential energy stored in dipole. आता जनरलाइज फॉर्म्युला ऑप्टेन करूयात. इफ थीटा 0 इज π/2 रेडियन अँड थीटा इज 0 रेडियन. म्हणजे डायपोलला आपण रोटेट कसं केलं आहे, इनिशियली डायपोल इज परपॅन्डिक्युलर टू द इलेक्ट्रिक फील्ड, तिथून त्याला रोटेट केलं अंटिल इट विल बिकम पॅरलल टू इलेक्ट्रिक फील्ड. बरोबर आहे ना. आत्ता सध्या बघा मी थीटा 0ची व्हॅल्यू π/2 घेतले, म्हणजे इनिशियली डायपोल कसा आहे, परपॅन्डिक्युलर टू द एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड, तिथून त्याला रोटेट केले अंटिल थीटा विल बिकम 0. थीटा 0 झाला याचा अर्थ डायपोल इलेक्ट्रिक फील्डला पॅरलल झाला. सो अमाऊंट ऑफ वर्क डन और पोटेन्शियल एनर्जी रिक्वायर्ड टू स्टोअर अ डायपोल फ्रॉम परपॅन्डिक्युलर पोझिशन टू पॅरलल पोझिशन. सो यू इज इक्वल टू पी ई, हे आलं कॉस π/2 मायनस कॉस 0. कॉस π/2 1 असणार आहे, सॉरी कॉस π/2 0 असणार आहे आणि कॉस 0 1 असणार आहे. मग पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू, हे आलं पी 0 मायनस 1, बरोबर आहे. सो पोटेन्शियल एनर्जी स्टोअर्ड हे आली मायनस पी ई. क्लिअर झालं. किंवा अजून एक ह्याचं फॉर्म आहे, इनिशियली डायपोल परपॅन्डिक्युलर टू द इलेक्ट्रिक फील्ड होता, तिथून त्याला मी रोटेट केलं अंटिल पोझिशन थीटा. तर मग या केसमध्ये येणार पोटेन्शियल एनर्जी स्टोअर्ड पी 0 मायनस कॉस थीटा. देअरफॉर यू इज इक्वल टू मायनस पी कॉस थीटा. हा एक जनरलाइज फॉर्म्युला. लक्षात आलं. डायपोलला तुम्ही रोटेट केलं फ्रॉम परपॅन्डिक्युलर पोझिशन टू एनी आर्बिटरी पोझिशन थीटा, तर त्या केसमध्ये कॉस π/2 ते 0 झालं आणि थीटा आहे तो अँगल मी कुठला तरी आर्बिटरी अँगल थीटा घेतला, तर पोटेन्शियल एनर्जी आली मायनस पी ई कॉस थीटा. आता स्पेशल केसेस बघा. वेन थीटा इज इक्वल टू 0 डिग्री, then u is equal to minus p. When theta is equal to 90 degree, potential energy is 0. When theta is equal to 180 degree, theta is equal to 180 degree, u is equal to pe. आता हे तीन केस बघा. थीटा 0 असेल तर पोटेन्शियल एनर्जी निगेटिव्ह येते, मायनस पी ई येते. थीटा 90 डिग्री असेल तर पोटेन्शियल एनर्जी 0 येते आणि थीटा 180 असेल, कॉस 180 म्हणजे -1. सो मायनस ऑफ मायनस म्हणजे प्लस झालं. सो यू किती आलं, प्लस पी ई आलं. सो ज्या वेळेला डायपोल इज प्लेस, वेन डायपोल इज प्लेस अँटी पॅरलल टू इलेक्ट्रिक फील्ड, इट पजेस मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी. काय म्हणतोय नीट ऐका. वेन डायपोल इज प्लेस अँटी पॅरलल टू इलेक्ट्रिक फील्ड, देन इट पजेस मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी. आणि या पोझिशनला म्हणतात अनस्टेबल इक्विलिब्रियम पोझिशन.
वेन थीटा इज इक्वल टू 0 डिग्री म्हणजेच डायपोल इज प्लेस पॅरल टू इलेक्ट्रिक फील्ड, त्या केसमध्ये एनर्जी निगेटिव्ह आली, यू इज इक्वल टू मायनस पीई आलं आहे, या पोझिशनला म्हणतात स्टेबल इक्विलिब्रियम पोझिशन. क्लिअर झालं. वेन थीटा इज 0 डिग्री पोटेन्शियल एनर्जी निगेटिव्ह येते, बरोबर आहे. आउट ऑफ ऑल निगेटिव्ह नंबर 0 इज मॅक्झिमम, बरोबर आहे. आणि थीटा 180 असताना तर पोटेन्शियल एनर्जी प्लस पीई आले. ओके, सो इथे एनर्जी थीटा 180 असताना पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम आहे. सो या पोझिशनला म्हणायचं अनस्टेबल इक्विलिब्रियम पोझिशन. थीटा 0 असताना पोटेन्शियल एनर्जी मिनिमम आहे, या पोझिशनला म्हणायचं स्टेबल इक्विलिब्रियम पोझिशन. क्लिअर झालं. सो दिस इज एक्सप्रेशन फॉर एनर्जी स्टोअर्ड इन डायपोल. एनर्जी स्टोअर्डचा जनरलाइज फॉर्म्युला काय आहे, यू इज इक्वल टू मायनस पीई कॉस थीटा, किंवा दुसरा फॉर्म्युला यू इज इक्वल टू पीई कॉस थीटा 0 मायनस कॉस थीटा. क्लिअर झालं. तर हे इम्पॉर्टंट डेरिवेशन जेई आणि नीटसाठी, इवन महाराष्ट्र बोर्डसाठी देखील. ओके, मग आता आपल्याला काही थेरॉटिकल पॉईंट स्टडी करायचे आहेत, ते म्हणजे पोलर मॉलिक्यूल अँड नॉन पोलर मॉलिक्यूल. ओके, आता पोलर मॉलिक्यूल म्हणजे काय बघा. A molecule in which average position of positive charge does not coincide with average position of negative charge. Such molecules are called as polar molecules. A molecule in which average position of positive charge does not coincide with average position of negative charge. Such molecules are called as polar molecules. In case of polar molecule, center of mass of positive charge does not coincide with center of mass of negative charge. Such molecules are called as polar molecules. आता पोलर मॉलिक्यूल असतील तर त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज ह्यांच्या पोझिशन कोइन्साइड होत नाहीत. ह्या दोन पोझिशन आहेत, ॲव्हरेज पोझिशन ऑफ पॉझिटिव्ह चार्ज, ॲव्हरेज पोझिशन ऑफ निगेटिव्ह चार्ज. दे आर सेपरेटेड बाय सर्टन डिस्टन्स. सो पोलर मॉलिक्यूल असतात ते बिहेव्स करतात जस्ट लाईक इलेक्ट्रिक डायपोल. मी काय म्हणतो लक्षात आलं. पोलर मॉलिक्यूलमध्ये ॲव्हरेज पोझिशन ऑफ पॉझिटिव्ह चार्ज आणि ॲव्हरेज पोझिशन ऑफ निगेटिव्ह चार्ज एकमेकाला कोइन्साइड होत नाहीत. सो पोलर मॉलिक्यूल बिहेव करतात जस्ट लाईक इलेक्ट्रिक डायपोल. ह्यांचे एक्झाम्पल म्हणजे HCl, H2O, NH3, CO2 लाईक दॅट. आता बिहेवियर ऑफ पोलर मॉलिक्यूल इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. आता लक्ष द्या, सिंगल पोलर मॉलिक्यूल असेल तर तो इलेक्ट्रिक डायपोल आहे, पण इन अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अ मटेरियल मेड फ्रॉम पोलर मॉलिक्यूल डज नॉट शो एनी डायपोल मोमेंट. काय होतं बघा, एक सिंगल मॉलिक्यूल जर कन्सिडर केला, सिंगल मॉलिक्यूल डायपोल आहे, पण जे मटेरियल बनले ह्या पोलर मॉलिक्यूलपासून, हे पोलर मॉलिक्यूल आहेत, हे पोलर मॉलिक्यूलपासून बनलेलं मटेरियल आहे. ओके, हे पोलर मॉलिक्यूल्स आहेत, हा पोलर मॉलिक्यूलपासून बनलेला स्लॅब आहे. सिंगल पोलर मॉलिक्यूल असतो, इट ऑलवेज बिहेव्स लाईक अ डायपोल, बट मटेरियल ॲज अ होल does not show any dipole moment because dipole moment of individual atoms are randomly oriented, so they cancel with each other. हा मॉलिक्यूल आहे, ह्याची डायपोल मोमेंट हा मॉलिक्यूल कॅन्सल करेल, हा मॉलिक्यूल आहे, ह्याची डायपोल मोमेंट हा मॉलिक्यूल कॅन्सल करेल. सो मटेरियल ॲज अ होल डज नॉट पजेस एनी डायपोल मोमेंट वेन देर इज नो इलेक्ट्रिक फील्ड. हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. मी काय म्हणतोय बघा, सिंगल पोलर मॉलिक्यूल कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये ॲव्हरेज पोझिशन ऑफ पॉझिटिव्ह चार्ज अँड ॲव्हरेज पोझिशन ऑफ निगेटिव्ह चार्ज एकमेकाला कोइन्साइड होत नाहीत. सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्ज अँड सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्ह चार्ज एकमेकाला कोइन्साइड होत नाहीत. सो सिंगल पोलर मॉलिक्यूल असतो तो डायपोलसारखं बिहेव करतो अँड पजेस अ सर्टन डायपोल मोमेंट. पण डायपोल पोलर मॉलिक्यूलपासून जे मटेरियल बनलेलं असतं
ते मटेरियल इन absence of external electric field does not show any dipole moment, because in that case dipole moment of individual atoms are randomly oriented, so they cancel with each other. So material as a whole does not possess any dipole moment. But when you are going to apply external electric field, when you are going to apply external electric field, then polar molecule experience electrical force. Negative charges moves opposite to external electric field, and positive charges move in the same direction of external electric field. When external electric field is applied, then negative charges move opposite to external electric field. Positive charges move in the same direction of external electric field. Therefore, material as a whole will show a certain dipole moment. Material as a whole possess certain dipole moment. लक्षात आलं? पोलर मॉलिक्यूल फारसे इम्पॉर्टंट नाही आहेत, कारण त्याच्यामध्ये ॲडिशनल डायपोल मोमेंट क्रिएट होत नाही आहेत. व्हेन यू आर गोइंग टू अप्लाय एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड, प्रेझेंट डायपोल मोमेंट आहेत त्यांची फक्त अलाइनमेंट होते. लक्षात आलं? सो दिस इज अबाउट पोलर मॉलिक्यूल. क्लिअर झालं? पोलर मॉलिक्यूल म्हणजे काय लक्षात आलं का? पोलर मॉलिक्यूल आर द मॉलिक्यूल इन विच ॲव्हरेज पोझिशन ऑफ पॉझिटिव्ह चार्ज डज नॉट कोइन्साइड विथ ॲव्हरेज पोझिशन ऑफ निगेटिव्ह चार्ज. सो सिंगल पोलर मॉलिक्यूल घेतला तर तो इलेक्ट्रिक डायपोलसारखं बिहेव करतो आणि तो सर्टन डायपोल मोमेंट पजेस करतो. पण तुम्ही जर